आज आपण मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा यामधील सराव प्रश्नपत्रिका 7वी पाहणार आहोत. पेपर 1साठी भाषा व गणित हे 2 विषय आहेत आणि इयत्ता 3रीची ही प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत. विभाग पहिला मराठीसाठीचे प्रश्न पाहूयात. 1 व 2 साठी सूचना उतारा आहे आणि उतार्यावरील 2 प्रश्न असतात. प्रश्न पहिला, शेतमाळ्यांना कशाचे स्वरूप प्राप्त झाले आहे? आता प्रश्नामधील आपण महत्त्वाचा शब्द जर घेतला, शेतमाळ्याबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. हा जर शब्द घेऊन आपण जर शोधलं तर आपल्याला या वाक्यामध्ये इथे उत्तर सापडतं. शेतमाळ्यांना जणू तळ्याचे स्वरूप आलेले आहे. पर्याय पहिला तळ्याचे. प्रश्न 2, विजांच्या कडकडाटाने कोण घाबरले? यामध्ये सुद्धा विजांचा कडकडाट हा जर महत्त्वाचा शब्द जर पकडला आणि तो शब्द पकडून जर आपण उतार्यात शोधलं तर आपल्याला इथे विजांच्या कडकडाटाने अबालवृद्धांच्या काळजाचा ठाव चुकला, याप्रमाणे उत्तर आपल्याला अबालवृद्ध यांच्या काळजाचा ठाव चुकला म्हणजे पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 3 व 4 साठी सूचना कविता आहे. कविता वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. कवितेवरती सुद्धा 2च प्रश्न असतात. सर्वप्रथम कविता लक्षपूर्वक वाचूयात. या ठिकाणी पहा, कविता जर आपण वाचून पाहिली किंवा कवितेचं जर निरीक्षण केलं तर पहा, पाखरांची किलबिल कानात, पाण्यावर पहा बदकांचे थवे, म्हणजे कुठे यमक जुळणारं आपल्याला असे उभ्या ओळी इथे दिसत नाहीत. परंतु या कवितेमध्ये काय केलेलं आहे, एकाखाली एक ओळी न देता एका पुढे एक ओळी दिलेल्या आहेत. म्हणजे पहिला भाग संपल्यावर दुसरा भाग सुरू होतो असं नाही आहे. एका पुढे एक ओळी दिलेल्या आहेत. याप्रमाणे कविता वाचावी लागणार आहे. पाखरांची किलबिल कानात, मोरांचा टाहो रानात, पाण्यावर पहा बदकांचे थवे, मोराला मात्र माळरान हवे, पाखरांची घरटी सुबक भारी, लांडोराची तऱ्हाबाई अशी कशी न्यारी, घाले अंडी खुशाल 4 काटक्यांवरी, पाखरांना हवी उंच उंच भरारी, मोराला परी जमीन प्यारी, छोटे छोटे पक्षी अन त्यांच्या शेपट्या छोट्या खानी, मोराची मात्र आगळी कहाणी, मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी, पिसाऱ्यावर खुले भरजरी नक्षी, नाचे मयूर डौल पहा, सुंदरतेला नमन आहा. पहा, याप्रमाणे कविता आहे. ही कविता थोडी वेगळ्या पॅटर्नमध्ये दिलेली आहे. एका पुढे एक ओळी अशी कविता नाही देत कधी. शक्यतो एकाखाली एक ओळी याचप्रमाणे कविता दिलेली असते. परंतु इथं असं दिलेलं आहे तर त्याप्रमाणे आपण वाचली गेली पाहिजे. तिसरा प्रश्न, मोराला काय हवे आहे? पहा, मोराला काय हवे? इथे जर आपण पाहिलं या ओळीमध्ये तर मोराला मात्र माळरान हवे, म्हणजे मोराला माळरान हवे आहे. पर्याय तिसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 4, बदकांचे थवे कोठे आहेत? इथे जर दुसऱ्या ओळीला जर पाहिलं तर पाण्यावर पहा बदकांचे थवे, म्हणजे बदकांचे थवे कुठे आहेत तर पाण्यावर आहे, म्हणजे पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5, पुढील वाक्यातील योग्य क्रियापदाचा पर्याय शोधा. पहा, वाक्य दिलेलं आहे. मुलांनी आनंदाने आरोळ्या टिंबटिंब. पहा, यापैकी कोणतं क्रियापद जाणार आहे? मुलांनी आनंदाने आरोळ्या ठोकतात, आनंदाने आरोळ्या फोडल्या, आनंदाने आरोळ्या ठोकल्या आणि आनंदाने आरोळ्या देतात. तर पहा, मुलांनी आनंदाने आरोळ्या ठोकल्या हा पर्याय तिथे योग्य बसतो. योग्य वाक्य तयार होतं, अर्थपूर्ण वाक्य तयार होतं, म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 6, पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. पहा, विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. पहा, इथे गाणी हे नाम आहे, मने हे सुद्धा नाम आहे आणि मानसी हे सुद्धा नाम आहे. डायरेक्ट पर्याय बघून सुद्धा आपण हे ओळखू शकतो. आणि सुरेल हे काही नाम नाही आहे. तर गाणी हे जे नाम आहे त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. गाणे कसे आहे, गाणी कशी आहेत तर गाणी सुरेल आहे.
या नामाबद्दल विशेष आणखी माहिती सांगितलेली आहे. गाणी कशी आहेत तर गाणी सुरेल आहे, म्हणून पर्याय चौथा हे विशेषण आहे. प्रश्न 7. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे? तर पहा, पर्याय दुसरा हा जो आहे तर तो इंजिनियर, आणि जरी स्त्रीलिंगी असेल तरी ती इंजिनियर, याप्रमाणे दोघांसाठीही हा एकच शब्द वापरला जातो. म्हणजे हा शब्द पुल्लिंगीसुद्धा आहे आणि स्त्रीलिंगीसुद्धा आहे, म्हणून फक्त ब योग्य, पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. खालील प्रश्न 8. खालीलपैकी भविष्यकाळी क्रियापद कोणते? पहा, खेळला भूतकाळी, खेळतो वर्तमानकाळी, खेळत आहे हा सुद्धा वर्तमानकाळ आहे, आणि खेळेल म्हणजे उद्या किंवा भविष्यात पुढे खेळेल म्हणजे हे भविष्यकाळी क्रियापद आहे. प्रश्न 9. दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून शोधा. तर पहा, दुर्लक्ष करणे याचा अर्थ हा पहिला पर्याय आहे, कानाडोळा करणे. दुर्लक्ष करणे म्हणजेच कानाडोळा करणे. दुसरा पर्याय सुद्धा दुर्लक्ष करणे, डोळे झाक करणे हा अर्थाचा वाक्प्रचार आहे. आणि दुर्लक्ष करणे म्हणजे लक्ष न देणे हा सुद्धा त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे फक्त अ, ब आणि ड योग्य, म्हणून पर्याय दुसरा हा आपण इथे निवडणार आहोत. प्रश्न 10. खालीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. पहा, अशुद्ध शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. जर आपण बारीक जर निरीक्षण केलं तर पहिला पर्याय पहा, हा शब्द काय, जर सहज तुम्ही वाचाल तर तुम्ही याला कुटुंब म्हणणार आहात, परंतु याच्यावरती जो अनुस्वार दिलेला आहे तर तो दुसऱ्या अक्षरावर हवा होता, परंतु तो पहिल्याच अक्षरावर आहे, आणि याचा उच्चार काय होतो, कुंटुब असा याचा उच्चार होतो, म्हणून हा अशुद्ध शब्द आहे. बाकी निबंध, धांदल आणि मुंबई हे तीनही शब्द शुद्ध आहेत, परंतु कुटुंब हा शब्द याप्रमाणे लिहिला जात नाही. दुसऱ्या अक्षरावर याचा अनुस्वार येत असतो. प्रश्न 11. पुढील म्हण पूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द शोधा. पहा, म्हण काय आहे, कोंड्याचा टिंबटिंब करून खाणे. पहा, कोंड्याचा मांडा करून खाणे अशी म्हण आहे, म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 12 व 13. प्रश्न 12 व 13 साठी सूचना. खाली दिलेला संवाद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. असा संवाद ज्या वेळेला दिला असतो तेव्हा तो संवाद अतिशय काळजीपूर्वक वाचावा लागतो, तरच आपल्याला संवादावरील प्रश्नांची उत्तरंही योग्य सापडतात. सर्वप्रथम उत्तर वाचून घेऊयात. अमित, काय चाललंय? काहीही नाही. ए बस, उद्यापासून आपली चाचणी परीक्षा. अभ्यास झाला असेल तुझा अमित? हो, अभ्यास खूप झालाय, पण प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील याची भीती वाटते रे सुमित. अरे, तुझा अभ्यास झालाय ना, मग काय भीती? ते बघ, उमेश आणि उदय अभ्यास न होताही उन्हामध्ये किती मजा करत आहेत. अरे अमित, महेशही घरीच आहे. तो आजारी असल्याने परीक्षा देणार नाही. ठीक आहे, येऊ का मी आता? तुझ्या घरी येऊन बराच वेळ झाला, मी निघतो. पहा, हा जो उतारा आहे तर याच्यामध्ये 2 मुलं बोलत आहेत, आणि ती बोलणारी मुलं आहे अमित आणि सुमित. ही दोन्ही मुलं गप्पा मारत आहेत, बोलत आहेत, आणि मग त्यांच्या मित्रांचा उल्लेख आहे, आणि परीक्षेबद्दल दोघंही गप्पा मारत आहेत. प्रश्न पाहूयात. 12वा प्रश्न. वरील संवाद कोठे झाला असावा? पहा, आता हा संवाद कोठे झालेला आहे तर पहा, हे जर वाक्य आपण जर इथे शेवटचे 2 वाक्य जर पाहिलं तर पहा काय आहे, अरे अमित, महेशही घरीच आहे. अरे अमित हे जेव्हा इथं म्हटलं जातं म्हणजे हे अमित सोबत बोलत आहे, आणि अमित सोबत मग दुसरा बोलणारा मुलगा कोण आहे? सुमित. अरे अमित, महेशही घरीच आहे. तो आजारी असल्याने परीक्षा देणार नाही. ठीक आहे, येऊ का मी आता? म्हणजे अमित सोबत बोलतोय आणि त्याला काय बोलतोय? येऊ का मी आता? तुझ्या घरी येऊन बराच वेळ झाला. तुझ्या घरी म्हणजे कोणाच्या?
अमितच्या घरी येऊन बराच वेळ झाला, म्हणजे दोघंही कुठे बोलत आहेत तर अमितच्या घरी बोलत आहेत. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 13, संपूर्ण अभ्यास कोणाचा झाला होता? हे पहा इथे, हो अभ्यास खूप झालाय. पण प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील याची भीती वाटते रे सुमित, म्हणजे सुमित सोबत बोलतोय, म्हणजेच बोलणारा कोण आहे? अमित. आणि अमितचा अभ्यास खूप झालेला आहे, म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 14, सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. पहा, सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विसंगत असा आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय शब्द पर्यायातून शोधा. हा जोडशब्द नसलेला शब्द शोधायचा आहे. पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर सर्व शब्द आपल्याला जोडशब्द असलेले शब्द दिसत आहेत. पहा, पर्याय चौथा सणवार जोडशब्द आहे. दानधर्म, थाटमाट हे सर्व जोडशब्द आहेत. परंतु पहिला जो शब्द आहे हा सुद्धा आपल्याला जोडशब्दच वाटत आहे, भेट गाठ. परंतु हा शब्द सहज आपल्या असा लक्षात येत नाही, परंतु हा शब्द उलट्या पद्धतीने लिहिलेला आहे. हा जो जोडशब्द आहे तो भेट गाठ असा नसून गाठ भेट असा शब्द आहे, म्हणून हा काय जोडशब्द नसलेला म्हणजे थोडासा चुकीचा लिहिलेला हा शब्द आहे. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 16 ते 18 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. 3 वाक्य असतात यामध्ये. पहा, आकाश टिंबटिंब ढगांनी भरून आले. पावसाची टिंबटिंब जोरात आली. आणि पाऊस थांबल्यावर टिंबटिंब आपल्या घरट्याकडे गेले. पहा, आकाश टिंबटिंब ढगांनी भरून आले. निळे ढग नसतात कधीही, काळे पांढरे हिरवे ढगसुद्धा नसतात, काळे आणि पांढरे ढग असतात, शक्यतो काळे ढग असतात. आकाश काळ्या ढगांनी भरून आले. त्यानंतर पावसाची टिंबटिंब जोरात आली. पहा, पावसाची काय येते? पावसाची सर असते, पावसाची सर. पावसाची लाट नसते, पावसाची थंडी नसते. पावसाचा जर असतं तर मग थेंब आला असता, पावसाचा थेंब. इथे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी पावसाची आली तर इथे सर हा शब्द येणार आहे. पावसाची सर जोरात आली. आणि शेवटचा, पाऊस थांबल्यावर टिंबटिंब आपल्या घराकडे गेली. पहा, पाऊस थांबल्यावर पक्षी आपल्या घराकडे गेले. पाऊस थांबल्यावर पक्षी आपल्या घराकडे गेले हे योग्य उत्तर इथं वाटत आहे. हे सर्व जर पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर वेली कुठेही जात नाही, म्हणून हा पर्याय बाद होतो. आता पहा, प्राणीसुद्धा जाऊ शकतात, मुलेसुद्धा जाऊ शकतात आणि पक्षीसुद्धा जाऊ शकतात, परंतु घरटे हा जो शब्द आहे तर घरट्याकडं, प्राणी घरट्याकडं जातील का, मुले जातील का, तर नाही, पक्षी फक्त घरट्याकडं जातील, कारण हा पक्ष्यांचा घरदर्शक शब्द आहे घरटे, म्हणून पक्षी आपल्या घरट्याकडे गेले. प्रश्न 19 पहा, शब्दकोड दिलेला आहे. शेजारील शब्दकोडे पूर्ण करण्यासाठी रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते एक अक्षर वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील. पहा, तीनही शब्द अर्थपूर्ण तयार झाले पाहिजे. तर बे हे जर अक्षर ठेवलं तर बेजबाबदार, बेसावध आणि बेईमान असे तीनही अर्थपूर्ण शब्द बनतात, म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 20, कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द पर्यायातून शोधायचा आहे. पहा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे जर पाठ केलेला असेल विद्यार्थ्यांनी तर कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा त्याला कर्तव्य दक्ष असं म्हटलं जातं. पर्याय दुसरा. प्रश्न 21, खालील पर्यायातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. पहा, इथे सगळे ध्वनिदर्शक शब्द दिलेले आहेत. आता अयोग्य जोडी शोधायची आहे. तारकांचा चमचमाट बरोबर आहे, नाण्यांचा छनछनाट बरोबर आहे, पंखांचा फडफडाट हे सुद्धा बरोबर आहे, आणि पाण्याचा सळसळाट हा नसतो तर पाण्याचा खळखळाट असा शब्द असतो, म्हणून पर्याय दुसरा ही अयोग्य जोडी आहे. प्रश्न 22, खाली दिलेले शब्द शब्दकोशातील वर्णानुक्रमे लावल्यास योग्य पर्याय कोणता येईल ते ओळखा. तर पहा, इथे पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. सर्वात अगोदर शब्द तर
इथे औ हे अक्षर आहे आणि हे अक्षर सर्वांच्या अगोदर म्हणजे हा स्वर सर्वांच्या अगोदर दिलेल्या शब्दांपैकी येतो, म्हणून पर्याय दुसरा आणि पहिला तर इथे बाद होतो, कारण इथे ट आणि क वरून शब्द सुरू झालेत. तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये औषध, औषध हा शब्द सुरुवातीला आलेला आहे. त्यानंतर दुसरा शब्द करवत आणि करवत आहे, दोन्ही ठिकाणी सेम आहे. आता आपण तिसरा शब्द पाहूयात. पहा, तिसरा शब्द इथे टरबूज आहे आणि इथे काजवा आहे. पहा, क नंतर काचा शब्द येतो, म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. पहा, इथे आधी टचा शब्द आणि नंतर काचा शब्द घेतलेला आहे, म्हणून हा सुद्धा पर्याय इथे बाद झाला. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 23. नाद या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा. पहा, नाद म्हणजे आवाज आणि नाद म्हणजे छंद. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 24. तुमच्या पाठ्यपुस्तकातील रोपटे या पाठाचे लेखक कोण आहेत? पहा, रोपटे या पाठाचे लेखक गेनू शिंदे हे आहेत. प्रश्न 25. खाली दिलेल्या शब्दाच्या अर्थासाठी कोणता अलंकारिक शब्द वापराल तो पर्याय शोधा. पहा, आलेली संधी. आलेली संधीला कोणता अलंकारिक शब्द आहे? तर आलेल्या संधीलाच वाहती गंगा असं म्हटलं जातं. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. गणिताचे प्रश्न पाहूयात. प्रश्न 26 पासून. खाली दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास शेवटी कोणती संख्या येईल? पहा, जेव्हा उतरत्या क्रमाने संख्या मांडतो तेव्हा सर्वात शेवटी ही लहान संख्या येत असते. तर आपण जर पर्याय पाहिलं तर शेवटी येणारी संख्या ही लहान आहे. ते 250, 150, 250 आणि 350. यामध्ये 150 म्हणजे 150 ही सर्वात लहान संख्या आहे, म्हणून ही संख्या सर्वात शेवटी येईल. प्रश्न 27. 3 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येतून 2 अंकी लहानात लहान विषम संख्या वजा केली तर येणाऱ्या उत्तरातील एकक स्थानचा अंक कोणता? आता पहा, 3 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आहे? तर 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 आहे, परंतु ती विषम संख्या आहे, म्हणून त्याच्या मागची एक जर घेतली तर 998 ही सर्वात मोठी समसंख्या 3 अंकी आहे आणि त्यातून 2 अंकी लहानात लहान विषम संख्या वजा करायची आहे. लहानात लहान 2 अंकी संख्या 11 आहे, परंतु ती सम असल्यामुळे त्याच्या पुढची जर आपण घेतली तर 11 ही 2 अंकी लहानात लहान विषम संख्या आहे आणि मग त्यांची जर वजाबाकी केली, पहा, 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या 998, 3 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या 998 आणि 2 अंकी लहानात लहान विषम संख्या ही 11 आहे. त्यांची जर वजाबाकी केली तर 987 हे उत्तर येतं आणि एकक स्थानचा अंक 7 हा आहे, म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. शेजारील आकृतीत त्रिकोण व चौकोन यांची अनुक्रमे संख्या किती? पहा, आधी त्रिकोण आणि मग चौकोन असे अनुक्रमे म्हणजे नंबरप्रमाणे आधी त्रिकोण सांगायचेत आणि मग चौकोन सांगायचे. सर्वप्रथम आपण त्रिकोण मोजूयात. पहा, 1 आणि इकडचा 2, हा 3, 4, आता हा मोठा 5 आणि इकडचा हा अर्धा मोठा 6. याप्रमाणे 6 त्रिकोण आहेत. सुरुवातीला आपल्याला जी संख्या सांगायची ती त्रिकोणाची सांगायची आहे. पहा, पर्याय 2 मध्ये तर 6 संख्याच नाही आहे, म्हणजे 6 त्रिकोण नाही आहेत. हा पर्याय इथेच बाद होणार आहे. आता पहा, पर्याय 1 मध्ये 6 ही संख्या दिलेली आहे, परंतु ती चौकोनाच्या जागेवर म्हणजे दुसरी दिली आहे, म्हणजे ही सुद्धा पर्याय इथे काय होणार आहे? बाद होणार आहे. आता पहिली जी त्रिकोणाची संख्या आहे 6 आणि 6 हे पर्याय 3 आणि 4 मध्ये आहे. आता आपण चौकोन मोजूयात. किती चौकोन आहे? ज्याला 4 कोण आहे अशा आकृतीला चौकोन म्हणायचं. पहा, 1 2 3 4. आता ह्या 2 चौकोनांचा मिळून 5, 6 हे उभा, 7, 8 आणि याच्यापेक्षा आणखीन पण त्रिकोण आपल्याला इथे चौकोन आपल्याला मिळत आहेत.
परंतु आता इथेच आपले किती झाले आहेत मोजून, हे साधे साधेच जर मोजले, वरचेवर दिसणारे जरी मोजले तरी आपले 8 चौकोन इथंच तयार झालेले आहेत. पर्याय 3 मध्ये चौकोनांची संख्या फक्त 7 दिलेली आहे, म्हणजे हा पर्यायसुद्धा आपला बाद झालेला आहे. इथे काय आपले आत्ता जे मोजले तेच चौकोन 8 आणि 8पेक्षा आणखी पण चौकोन त्याच्यामध्ये आहेत, परंतु इथे जर संख्या जर 7 दिली आहे आणि आपले आत्ता मोजलेले चौकोन हे 8 आहेत, 8पेक्षा जास्तही आणखी आहेत, म्हणून हा पर्याय इथे बाद झालेला आहे. आणि आता शेवटचा चौथा पर्याय, हे याचं योग्य उत्तर आहे. 6 त्रिकोण आणि 13 चौकोन. 8 आत्ता आपण मोजले, त्याच्यानंतर हा इथला 9, हा त्रिकोण आणि चौकोन मिळून 10, हा 11, हा त्रिकोण आणि चौकोन 12 आणि हा सर्वात मोठा एक 13. याप्रमाणे 13 चौकोन या आकृतीमध्ये आहेत. 6 त्रिकोण आणि 13 चौकोन. प्रश्न 30. 7/9 अधिक 9/9 यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. अक्षरात दिलेले जे अपूर्णांक आहेत ते अंकामध्ये लिहिले तर 7/9 याप्रमाणे आणि 9/9 याप्रमाणे. छेद जर समान आहे तर अंशांची आपण बेरीज करू शकतो. 9 अधिक 7 16 आणि छेद हा तसाच लिहिला 16/9 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 30. पदावली दिली आहे आणि त्या पदावलीचं उत्तर किती आहे हे विचारलेलं आहे. पहा, भागाकार आणि गुणाकार आहे. सर्वप्रथम भागाकार करावा लागेल. 60 आणि 10चा भागाकार केला तर 10 6 60, इथे 6 उत्तर येतं. 6 गुणिले 3 जर केलं तर 6 त्रिक 18. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 31. 527 या संख्येत 412 ही संख्या मिळवली तर येणाऱ्या संख्येच्या शतक स्थानाची स्थानिक किंमत किती येईल. शतक स्थानचा अंक घ्यायचा आणि त्या शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती येईल ते सांगायचं आहे. सर्वप्रथम 527 आणि 412 यांची बेरीज करावी लागेल. 527 आणि 412 यांची बेरीज केली तर 939 हे उत्तर येतं. आता या संख्येच्या शतक स्थानाची स्थानिक किंमत, शतक स्थानी कोण आहे पहा, उत्तरामध्ये शतक स्थानी 9 आहे. या 9ची स्थानिक किंमत 900. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 32. अश्विनीजवळ 46 गोळ्या होत्या. आईने तिला त्या गोळ्यांच्या दुप्पट गोळ्या दिल्या. त्यानंतर अश्विनीजवळील एकूण गोळ्यांपैकी तिने निम्म्या गोळ्या वर्गातील मुलींना वाटल्या तर अश्विनीजवळ किती गोळ्या शिल्लक राहिल्या. पहा, अश्विनीजवळ 46 गोळ्या होत्या आणि आईने तिला आणखी ह्या 46च्या दुप्पट म्हणजे 92 गोळ्या दिल्या. आईने तिला 46च्या दुप्पट म्हणजे 92 गोळ्या दिल्या. आता अश्विनीकडं एकूण किती गोळ्या असणार आहेत तर आधीच्या तिच्या जवळच्या आणि आईने दिलेल्या अशा एकूण मिळून तिच्याकडे 138 गोळ्या असणार आहेत. आता या 138 गोळ्यांमधल्या तिने अर्ध्या गोळ्या म्हणजे निम्म्या गोळ्या वर्गातील मुलींना वाटून टाकल्या. तर आता अर्ध्या 138च्या निम्मे करायचे म्हणजे त्याला 2ने भाग द्यावा लागणार आहे. 138चे निम्मे केले म्हणजे 2ने भाग दिला तर 69 गोळ्या तिने मुलींना वाटल्या आणि 69 गोळ्या आता तिच्याजवळ शिल्लक आहेत. पर्याय पहिला याचं योग्य उत्तर आहे. 69 गोळ्या अश्विनीजवळ शिल्लक राहिल्या. प्रश्न 33. 1 ते 100 या संख्यांमध्ये 4 हा अंक एकक स्थानी असलेल्या एकूण किती संख्या आहेत. पहा, प्रत्येक अंक हा एकक स्थानी असलेल्या एकूण 10 संख्या असतात. पर्याय तिसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 34. 9 दशक अधिक 5 शतक या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या पर्यायातून शोधा. 9 दशक म्हणजे 90 आणि 5 शतक म्हणजे 500 या विस्तारित मांडणीने म्हणजे यांच्या बेरजेने तयार होणारी संख्या ही 500 अधिक 90 म्हणजे 590. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 35. 616 अधिक 313 बरोबर किती ही बेरीज करायची आहे.
वहीमध्ये या बेरजेचं उत्तर येणार आहे 929, पर्याय तिसरा. प्रश्न 36 पहा, आपल्याला छायांकित भागावरून अपूर्णांक लिहायचे आहेत आणि मग त्यांची बेरीज करायची आहे. पहा इथे 8 पैकी 5 भाग रंगवलेले आहेत. 8 पैकी 5 अपूर्णांक त्याचा 5/8 झाला आणि इथे 8 पैकी 3 भाग रंगवलेले आहेत म्हणजे त्याचा अपूर्णांक 3/8 असं झाला. अपूर्णांकांची बेरीज केली, अंशांची बेरीज तर 8 अंशांची बेरीज केली असता 5 अधिक 3 8, 8/8 हे याचं उत्तर येतं. पर्याय पहिला याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 37 खाली दिलेल्या घड्याळातील काट्यांमधील कोनापेक्षा लहान कोन कोणता? पहा, खाली घड्याळामध्ये जे काटे दिलेत त्या काट्यांमधील कोन कोणता आहे? तर या काट्यांमधील कोन हा 90 अंशाचा आहे. पहा, हा काटकोन इथे तयार होतो आणि ह्या कोनापेक्षा लहान कोन कोणता? काटकोनापेक्षा लहान कोन हा लघुकोन असतो. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 38 एका डब्यात 80 रुपये आहेत, त्यापैकी 1 रुपयांची 50 नाणी आहेत, तर त्या डब्यामध्ये 2 रुपयांची किती नाणी असतील? पहा, 80 रुपये आहेत, त्यापैकी 1 रुपयांची 50 नाणी म्हणजे हे 50 रुपये झाले. 1 रुपयांची 50 नाणी म्हणजे हे 50 रुपये झाले. आता 30 रुपये शिल्लक राहिलेले आहेत, तर त्या डब्यामध्ये 30 रुपये या किमतीसाठी 2 रुपयांची नाणी आहेत. 2 रुपयांची नाणी मिळून किती रुपये होतात? 30 रुपये होतात. म्हणून जर 15 नाणी जर 2 रुपयांची असतील तर त्याचे 30 रुपये होतील. याप्रमाणे पर्याय तिसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 39 60 मीटर लांबीच्या दोरीचे 6 समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर होईल? आता पहा, 60 मीटर लांबीची दोरी आहे, परंतु आणि या दोरीचे तुकडे केले तर त्या दोरीचे तुकडेसुद्धा मीटरमध्येच होणार आहे, परंतु आपल्याला सर्व पर्याय हे सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत. म्हणजे ही 60 मीटर लांबीची दोरीसुद्धा आपल्याला सेंटीमीटरमध्येच मोजायला लागणार आहे. आता 60 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? आता 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतात. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर 6 मीटरचे आपल्याला सेंटीमीटर करायचे असेल तर 100ने आपल्याला गुणायला लागणार आहे 60ला आणि त्यांचा जर गुणाकार केला तर 6000 सेंटीमीटर म्हणजे 60 मीटर बरोबर 6000 सेंटीमीटर होतात. आता 6 समान तुकडे केले, त्या दोरीचे 6 तुकडे केले तर प्रत्येक तुकडा हा 1000 सेंटीमीटरचा असणार आहे, कारण एकूण लांबी किती आहे? 6000 सेंटीमीटर. 6 तुकडे केले तर 1000 सेंटीमीटरचा एक तुकडा असणार आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 40 विजयने 9/11 तास मराठीचा व 5/11 तास गणिताचा अभ्यास केला तर त्याने किती तास जास्त मराठीचा अभ्यास केला? पहा, कितीने जास्त कितीने कमी असा जेव्हा प्रश्न असतो त्यावेळेला आपल्याला वजाबाकी करायला लागते. पहा, 2 अपूर्णांकांची जर वजाबाकी केली तर 9मधून 5 जर गेले, अंशांची वजाबाकी जर आपण केली तर 4 अंश आणि छेद 11 पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 41 1 सहस्र चौकट आणि 5 शतक तर रिकाम्या चौकटीत येणारे चिन्ह योग्य पर्यायातून शोधा. आता पहा, 1 सहस्र म्हणजे 1000 असतात, 1 सहस्र म्हणजे 1000 आणि 5 शतक म्हणजे 500. तर याप्रमाणे 1 सहस्र ही संख्या मोठी असणार आहे 5 शतकपेक्षा, म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. च्यापेक्षा मोठे हे चिन्ह इथे चौकटीमध्ये जाणार आहे. प्रश्न 42 पहा, इथे एक आयताची किंवा चौकोनाची आकृती दिलेली आहे. या आकृतीसंबंधी योग्य विधान कोणते? पहा, विधान वाचूयात. पहिलं विधान आहे 2 कोन लघुकोन असतात. पहा, आता ह्या आकृतीमध्ये 2 कोन लघुकोन दिसतात का? तर नाही. सर्व कोन हे समान मापाचेच दिसत आहे किंवा सर्व कोन हे काटकोन असतात आयताचे, म्हणून पहिलं विधान अयोग्य आहे, चुकीचं आहे. दुसरं विधान सर्व बाजूंची लांबी समान असते. सर्व बाजूंची लांबी आयतात समान नसते,
तर समोरासमोर बाजूंची लांबी समान असते. हे विधानसुद्धा अयोग्य आहे. आता तिसरं विधान, 4 कोन काटकोन असतात. आयतामध्ये 4ही कोन काटकोन असतात, हे योग्य विधान आहे. आणि आयताला 4 शिरोबिंदू असतात, हे विधानसुद्धा योग्य आहे. म्हणून फक्त क आणि ड योग्य हा पर्याय आपण इथे निवडणार आहोत, तिसरा. प्रश्न 43, 15 गुणिले 10 बरोबर 150, तर 150 गुणिले 0 बरोबर किती? आता पहा, इथे गुणाकार हा बरोबर आहे. 15ला जर 10ने गुणलं तर 150 उत्तर येतं. हे प्रश्नामध्येच आपल्याला सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला हा पुढचा गुणाकार सांगायचा आहे. 150ला जर 0ने गुणलं तर किती उत्तर येणार आहे? कुठल्याही संख्येला जर 0ने गुणलं तर त्याचा गुणाकार हा 0च येतो. 150 0 0, म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 44, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पहा, अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम बरोबर आहे. 2 किलोग्रॅम म्हणजे 2000 ग्रॅम बरोबर आहे. 1.5 किलोग्रॅम म्हणजे 1500 ग्रॅम हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. आणि पाऊण किलोग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम हा पर्याय चुकीचा आहे. पाऊण किलोग्रॅम म्हणजे 750 ग्रॅम असा आहे. हे 250 म्हणजे पाव किलोग्रॅम असा त्याचा अर्थ आहे. म्हणून चौथी जोडी ही चुकीची दिलेली आहे. प्रश्न 45, अपूर्णांक दिलेले आहेत. या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? पहा, आता अपूर्णांक जे दिलेले आहेत तर ते अंशाधिक अपूर्णांक आहे. म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश सेम आहे, अंश त्यांचा सारखा आहे, अशा वेळेला ज्या अपूर्णांकांचा अंश हा सारखा असतो अशा अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा, व ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान, याप्रमाणे असतं. तर आता अंश जर समान आहे तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा, म्हणून 11/5 हा अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे. प्रश्न 46, आदर्श प्राथमिक विद्यालयातील सहलीला गेलेल्या विद्यार्थी व शिक्षकांची संख्या मिळून 500 होती. त्यापैकी 258 मुले आणि 7 शिक्षक होते. तर सहलीला गेलेल्या मुलींची संख्या किती असेल? पहा, आता एकूण संख्येमधून आपल्याला मुले आणि शिक्षक यांची संख्या जर वजा केली तर मुलींची संख्या शिल्लक राहणार आहे. सर्वप्रथम मुले आणि शिक्षक यांची बेरीज करायची आणि मग ती एकूण संख्येमधून वजा करायची, तर आपल्याला मुलींची संख्या मिळणार आहे. आता ही 265 जी संख्या मिळाली ती आपल्याला एकूण मुले आणि शिक्षक यांची संख्या आहे. आता हे 500मधून 265 जर वजा केलं तर 235 ही मुलींची संख्या आपल्याला मिळणार आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 47, 235 या संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या समसंख्येत किती मिळवले असता उत्तर 250 ही संख्या येईल. पहा, आता 235 या संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या समसंख्या घ्यायच्या आहेत आणि 5वी समसंख्या घ्यायची आहे. त्या समसंख्येमध्ये आपल्याला पर्यायातील एक संख्या मिळवून 250 हे उत्तर आलं पाहिजे. तर सर्वप्रथम आपण 5 समसंख्या 235 नंतरच्या लिहून घेऊयात. 235 नंतर येणाऱ्या क्रमवार समसंख्या पहा याप्रमाणे आहेत आणि त्यातली 5वी संख्या ही 244 आहे. आता 244मध्ये खालीलपैकी कोणती संख्या मिळाली तर 250 हे उत्तर येतं. तर 244मध्ये 6 मिळवले तर 250 ही संख्या येईल, म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 48, 800 वजा 188 बरोबर किती? पाहता ही वजाबाकी आहे, हातच्याची वजाबाकी करून घ्यायची कच्च्या पानावर किंवा वहीमध्ये. 800 वजा 188 केलं तर त्याची वजाबाकी 612 एवढी येते. पर्याय तिसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 49, खालीलपैकी कोणत्या आकृतीत किरणांची संख्या जास्त आहे? पहा, सर्व आकृत्यांमधील किंवा सर्व बॉक्समधील किरणांची संख्या मोजायची आहे आणि कुठे किरणांची संख्या जास्त आहे हे आपल्याला सांगायचं आहे. किरण म्हणजे एका बिंदूतून निघून दुसऱ्या बाजूला
वाढत जाणाऱ्या रेषेला किरण असे म्हणतात. पहा, पहिल्या बॉक्समध्ये 1 आणि 2 हे 2 किरण आहेत. दुसऱ्या बॉक्समध्ये 1 2 3 4 4 किरण आहेत. तिसऱ्या बॉक्समध्ये 1 2 आणि 3 किरण आहेत. आणि शेवटच्या बॉक्समध्ये 1 2 आणि 3 किरण आहेत. तर सर्वात जास्त किरणांची संख्या दुसऱ्या पर्यायामध्ये आहे. प्रश्न 50. समभुज त्रिकोणातील किती कोन काटकोन असतात? पहा, समभुज त्रिकोणामध्ये 2 कोन हे समभुज त्रिकोणामध्ये सर्व कोन हे काय असतात? लघुकोन असतात. समभुज त्रिकोणामध्ये सर्व कोन हे एकाच मापाचे आणि ते लघुकोन असतात. काटकोन त्याच्यामध्ये एकही नसतो. एकही काटकोन नसतो. म्हणून पर्याय चौथा, यामध्ये 0 काटकोन असतात. प्रश्न 51. अरुण दररोज पाऊण लिटर दूध विकत घेतो. तर अरुण नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात किती लिटर दूध विकत घेईल? पहा, पहिला आठवडा असेल किंवा कोणताही आठवडा असेल किंवा कोणताही महिना असेल, एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7 दिवस असतात. तर तो जर दररोज पाऊण लिटर दूध घेत असेल, पाऊण लिटर म्हणजे 750 मिलीलिटर. 750 मिलीलिटरला जर आठवड्याचे दिवस म्हणजे 7 दिवसांनी जर गुणलं तर एकूण किती दूध तो विकत घेईल हे आपल्याला समजणार आहे. आता पाऊण लिटर म्हणजे 750 मिलीलिटर आणि आठवड्याचे दिवस 7 यांचा गुणाकार केला तर 5250 हे उत्तर येतं. तर 5250 याचीच आपण या पद्धतीने लिहू शकतो. 5000 आणि 250 वेगळे. 5000 म्हणजेच 5 लिटर आणि 250 म्हणजेच पाव लिटर. अशा प्रकारे 5 लिटर आणि पाव लिटर म्हणजेच 5.25 लिटर दूध तो विकत घेणार आहे प्रत्येक पहिल्या आठवड्यामध्ये. प्रश्न 52. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्यांना 2 ने निःशेष भाग जातो? पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 6 4 8 हे अंक येतात त्या संख्यांना 2 ने निःशेष भाग जातो. तर याप्रमाणे पर्याय चौथा, पहा इथे 0 आहे, एकक स्थानी 4 आहे, 8 आहे. तर या सर्व संख्यांना 2 ने निःशेष भाग जाईल. प्रश्न 53. अपूर्णांक दिलेले आहेत. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता कोणत्या क्रमांकावरील अपूर्णांकांची बेरीज 11/17 ही येणार आहे? पहा, याप्रमाणे अपूर्णांकांचा चढता क्रम आपण लावून घेतलेला आहे. आणि आता कोणत्या अपूर्णांकाची म्हणजे कोणत्या क्रमांकावरील अपूर्णांकांची बेरीज ही 11/17 येत आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर अंशांची बेरीज आपण करू शकतो. तर पहिल्या आणि चौथ्या जर अपूर्णांकांची बेरीज केली तर अंशस्थानी 8 + 3 11/17 हे उत्तर येतं. म्हणून पहा, पहिला आणि चौथा अपूर्णांक यांची बेरीज आपल्याला करायला लागणार आहे. म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. फक्त क म्हणजे फक्त पहिल्या आणि चौथ्याच क्रमांकाचे जर अपूर्णांक घेतले तर त्यांची बेरीज 11/17 एवढी येणार आहे. प्रश्न 54. सन 2008 या वर्षात 3 फेब्रुवारीला रविवार होता. तर त्याच वर्षी 4 मार्चला कोणता वार होता? प्रश्न 54. सन 2008 या वर्षात 3 फेब्रुवारीला रविवार होता. तर त्याच वर्षी 4 मार्चला कोणता वार होता? चला पाहूयात ह्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं. पहा, 2008 हे वर्ष आहे आणि 3 फेब्रुवारीला रविवार आहे. आणखी 7 दिवस मिळवले म्हणजे त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 10 तारखेला सुद्धा रविवार असणार आहे. त्याच्या आणखी 7 दिवस मिळवले, 17ला रविवार असणार आहे, 24ला रविवार असणार आहे. आता याच्यानंतर पहा, आपलं सन 2008 हे लीप वर्ष असणार आहे. कारण 2008ला 4ने पूर्ण भाग जातो म्हणून 2008 हे लीप वर्ष आहे. आणि लीप वर्ष असल्यामुळं या फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असणार आहे. आता पहा, 24ला जर रविवार आहे त्याच्या पुढे आता एक एक दिवस आपल्याला मोजायला लागेल. 25ला सोमवार, 26ला मंगळवार, 27ला
बुधवार आणि 29ला शुक्रवार हा वार येत आहे. आता फेब्रुवारी महिना संपला. आपल्याला 4 मार्चला कोणता वार येणार आहे हे काढायचे. आता 1 तारखेला मार्च महिना सुरू होणार आहे. 29 नंतर 1 तारखेला मार्च महिना आणि शनिवार असणार आहे त्या दिवशी. इथे शेवटचा दिवस शुक्रवार आहे, तर 1 मार्चला पहिला दिवस हा शनिवार, 2ला रविवार, 3ला सोमवार आणि 4 मार्चला मंगळवार हा दिवस असणार आहे. तर पहा, मंगळवार पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 55. 469 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पहा पर्याय तिसरा 469. याप्रमाणे संख्या आपण अक्षरात लिहिणार आहोत. प्रश्न 56. खालील चित्ररूप माहितीमध्ये एका रोपवाटिकेतील फुलझाडांची संख्या दर्शवली आहे. यावरून खालील प्रश्नाचे योग्य उत्तर पर्यायातून शोधा. पहा प्रश्न काय आहे? गुलाबाच्या फुलझाडांच्या संख्येस 2ने भागले असता येणाऱ्या फुलझाडांच्या संख्येत जास्वंदीच्या फुलझाडांची संख्या मिळवली तर किती उत्तर येईल? आता पहा, प्रश्नात सांगितल्याप्रमाणे गुलाबाच्या फुलझाडांच्या संख्येस 2ने भागले असता, म्हणजे गुलाबाची फुलझाडं 10 आहेत, या 10ला 2ने भागलं तर 5 उत्तर येतं. येणाऱ्या फुलझाडांच्या संख्येत जास्वंदीची संख्या मिळवायची आहे, म्हणजे 10ला 2ने भागलं 5 उत्तर आलं आणि त्या 5मध्ये जास्वंदीची संख्या 8 ही मिळवली तर 5 आणि 8 13, म्हणजे पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 57. 777 भागिले क्ष बरोबर 111 तर क्षची किंमत किती? म्हणजे पहा, या 777ला कितीने भाग दिला, म्हणजे या क्षच्या जागेवर आपण खालीलपैकी कोणती संख्या ठेवली तर उत्तर 111 येणार आहे. तर पहा, क्षच्या जागेवर म्हणजे जर 777ला जर आपण 7ने भाग दिला तर 111 हे उत्तर येतं, म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 58. 804 हे अंक एकदाच वापरून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? पहा, एक अंक एकदाच वापरायचा आहे, त्याच्यामुळं 8 पासून 2 संख्या तयार होतील आणि 4 पासून 2 संख्या तयार होतील. 0 पासून संख्या तयार होणार नाही. जर 0 पासून संख्या जर बनवली तर ती 2 अंकी असणार आहे. आपल्याला 3 अंकी संख्या पाहिजे आहे, तर अशा 8 पासून 2 संख्या तयार होतील आणि 4 पासून 2 संख्या, अशा एकूण 4 संख्या इथे तयार होतील. पर्याय चौथा. 59 प्रश्न. 13 साते अधिक 12 नववे बरोबर किती? पहा, इथे 13 साते पाडा म्हणून त्याची संख्या लिहायची आहे आणि 12 नववे किती ते पाडा म्हणून इथे संख्या लिहायची आहे आणि मग त्या दोघांची बेरीज करायची आहे. पाडा म्हणल्याच्या नंतर 13 साते 91 आणि 12 नव्वे 108 या संख्या येतात आणि मग यांची बेरीज केली तर 199 हे उत्तर येतं. पर्याय पहिला याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 60. एका कंपास पेटीची किंमत 77 रुपये आहे. अशा 11 कंपास पेट्यांची एकूण किंमत किती? पहा, एकाची माहिती एकावरून अनेकांची किंमत काढायची आहे, तर गुणाकार करावा लागणार आहे. 77 गुणिले 11 हा गुणाकार केला तर 887 रुपये एवढी कंपास पेट्यांची किंमत येणार आहे. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 61. 4 सहस्र ही संख्या अंकात कशी लिहितात? पहा, सहस्र म्हणजे 1000, 4 सहस्र म्हणजे 4000, तर ही संख्या अंकामध्ये पर्याय 3 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 62. एका व्यक्तीला एका महिन्यात अर्धा लिटर रॉकेल मिळते व 7 व्यक्तींच्या कुटुंबाला एका महिन्यात किती लिटर रॉकेल मिळेल? पहा, एका माणसाला एका महिन्यात अर्धा लिटर मिळतं, तर 7 व्यक्तींना किती मिळणार आहे? प्रत्येकाला अर्धा 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 याप्रमाणे. पहा, 6 माणसांचे 3 लिटर झाले आणि वरती 7व्या एका माणसाचे 3.5 लिटर रॉकेल एका महिन्याला मिळणार आहे. प्रश्न 63. बाबांनी रोहितला 50 रुपये दिले, त्यातून रोहितने 22 रुपयांचा 1 किलो रवा आणि 6 रुपये 50 पैसे म्हणजे 6.5 रुपये किमतीचा बिस्किटचा पुडा आणला, तर रोहितकडे किती रुपये शिल्लक राहिले? आता हे पहा, 50 रुपयांमधून 22
आणि 6 रुपये 50 पैसे एवढे वजा करावे लागणार आहेत. 22 अधिक 6 रुपये 50 पैसे म्हणजेच 28 रुपये 50 पैसे. 50 रुपयांमधून 28 रुपये 50 पैसे एवढे जर वजा केले तर 21.5 रुपये एवढे शिल्लक राहतात. ही वजाबाकी कशी करायची आपण पाहूयात. याप्रमाणे गणिताची मांडणी करून घ्यायची. 50 रुपये वजा 28 रुपये 50 पैसे. आता इथे पैसे काहीच नव्हते 50 रुपयांच्या पुढे, म्हणून आपण इथे 0 मांडले. आता 0 पैशामधून 50 पैसे वजा होत नाहीत, म्हणून आपण रुपयांकडून एक हातचा उसना घेणार. 1 रुपया उसना घेतल्यावर इकडं पैशांच्या घरामध्ये आल्यावर त्याचे पैसे रूपांतर आपल्याला करावं लागतील. 1 रुपया म्हणजेच 100 पैसे. इथं 100 आले. आता 100 पैशामधून 50 पैसे गेले, 50 पैसे शिल्लक राहिले. 50 रुपयांमधून 1 रुपया उसना दिल्यामुळे इथे 49 रुपये शिल्लक राहिले. 49 रुपयांमधून 28 रुपये गेले, 21 रुपये 50 पैसे. याप्रमाणे याचं उत्तर येतं. 1 रुपया 50 पैसे म्हणजेच 21.5 रुपये. पर्याय पहिला याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 64. आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतिबंध पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. आकृतिबंधामध्ये 2 चिन्ह आपल्याला दिसत आहेत. पहिल्या वेळेस एकदा प्रत्येक चिन्ह आले, नंतर दोनदा आणि इथे पुढे 4 वेळा आलेले. तर इथं 3 वेळा प्रत्येक चिन्ह, स्टार 3 वेळा आणि त्रिकोण 3 वेळा आलेला असणार आहे. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 65. सोबतच्या आकृतीत किती काटकोन दाखवले आहेत. पहा, काटकोनाचं चिन्ह याप्रमाणे आपल्याला माहिती आहे. तर या आकृतीमध्ये किती काटकोन आहेत. 1 आणि 2 काटकोन दाखवलेले आहेत. पर्याय दुसरा आहे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 66. एका आयताकृती मैदानाची परिमिती 70 मीटर आहे. या मैदानाला 1 पदरी कुंपण घालायचे आहे. 7 रुपये प्रति मीटर प्रमाणे मैदानाच्या कुंपणासाठी लागणाऱ्या तारेची किंमत किती होईल. पहा, मैदानाची परिमिती म्हणजे मैदानाच्या सर्व बाजूंची बेरीज, सर्व कडांची बेरीज किती आहे. 70 मीटर आहे. म्हणजे एकूण किती तार लागणार आहे. जेवढी कडा आहे, जेवढी त्याची लांबी आहे आयताची, तेवढीच काय लागणार आहे, तार लागणार आहे. तर पहा, 70 मीटर परिमिती आहे म्हणून 70 मीटर तार लागणार आहे. आणि मग 7 रुपये प्रति मीटर याची जर किंमत असेल तर एकूण तारेची किंमत किती. पहा, 1 मीटर तारेची 7 रुपये किंमत आहे. तर 70 मीटर तारेची किंमत किती, आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. 70 गुणिले 7 हा गुणाकार केला तर 490 रुपये हे उत्तर येतं. पर्याय पहिला. प्रश्न 67. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. पहा, त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, हे बरोबर आहे. त्रिकोणाला 3 बाजू असतात, बरोबर आहे. त्रिकोणाला 6 कोन असतात. पहा, त्रिकोणाला 6 कोन असतात का, नाही, हे विधान चुकीचं आहे. म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 68. खालीलपैकी कोणते मुळाक्षर सममित आहे. पहा, सममित पी हे अक्षर सममित नाही. ए अक्षर जर आपण उभी रेषा काढली तर सममित होतो. त्याच्यानंतर आर हे उभी किंवा आडवी रेषा मारून सममित होत नाही. आणि डी हे अक्षर आडवी रेषा मारून सममित होते. या प्रकारे फक्त ब आणि ड योग्य, म्हणून पर्याय चौथा आपण इथे निवडलेला आहे. प्रश्न 69. फरशीचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो. पहा, फरशी आपली घरातली असेल किंवा कोणतीही, त्याचा पृष्ठभाग हा सपाट असतो. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 70. खालीलपैकी कोणती आकृती बंदिस्त नाही. पहा, पर्याय तिसरा, इथे आकृती आपल्याला बंदिस्त दिसत नाही. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 71. पहा, इथे एक चौकोन दिलेला आहे. सोबतच्या समभुज चौकोनाची परिमिती किती असेल. काय सांगितले. पहा, समभुज म्हणजे सर्व भुज म्हणजे बाजू, सर्व बाजू समान. आणि ते चिन्हाने सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे की सर्व बाजू काय आहेत याच्या समान आहेत. एक बाजू जर 4 सेंटीमीटर असेल तर सर्व ही बाजू, ही आणि ही, अशा 4ही बाजू 4-4 सेंटीमीटर. आणि त्यांची बेरीज केली, परिमिती म्हणजे बेरीज, 4ही बाजूंची बेरीज केली तर 16 हे उत्तर येतं. पर्याय दुसरा 16 सेंटीमीटर या चौकोनाची परिमिती असणार आहे.
प्रश्न 72. इष्टिका चितीच्या शिरोबिंदूंची संख्या त्यांच्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा टिंबटिंबने जास्त असते. इष्टिका चितीला शिरोबिंदू किती असतात तर 8 शिरोबिंदू असतात आणि पृष्ठ किती असतात 6 पृष्ठ असतात. तर मग शिरोबिंदूंची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा 2ने जास्त असणार आहे. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 73. खाली दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या क्रमांकावर येणाऱ्या संख्यांची बेरीज किती येईल? याप्रमाणे उतरता क्रम लावून घ्यायचा. उतरता क्रम लावल्यानंतर पहिली आणि शेवटच्या क्रमांकावरची संख्या पहिली संख्या शेवटची संख्या यांची बेरीज जर केली तर 910 हे उत्तर येतं. पर्याय पहिला याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 74. इथे अपूर्णांकांची वजाबाकी आहे. चौकटीच्या उजव्या बाजूला सुद्धा अपूर्णांकांची वजाबाकी आहे आणि चौकटीत येणारे योग्य चिन्ह आपल्याला लिहायचं आहे. सर्वप्रथम दोन्ही बाजूची काय करावी लागणार आहे? वजाबाकी करून घ्यावी लागणार आहे. अपूर्णांकांची वजाबाकी केली तर डाव्या बाजूला 3/18 म्हणजे 7मधून 4 गेले तर 3/18 हे उत्तर येतं आणि उजवीकडे 1/18 हे उत्तर येतं. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, याप्रमाणे ज्यापेक्षा मोठे हे चिन्ह इथे चौकटीमध्ये येणार आहे. प्रश्न 75. पुढे दिलेल्या संख्या समूहात 3ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? अंकांची बेरीज करायची. बेरजेला जर 3ने निःशेष भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 3ने निःशेष भाग जाणार आहे. तर अशा संख्या आपण पाहूयात, अंकांची बेरीज करूयात. याप्रमाणे जर अंकांची बेरीज केली तर 321, 735 आणि 636 या प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज करून तिला जर 3ने भाग दिला तर निःशेष भाग जातो, म्हणून या तीनही संख्येंना निःशेष भाग जाईल. म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे.